बिहारच्या पाटण्यात विद्यार्थी आंदोलनात दगडफेक, पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट, काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान अकार्यक्षम, त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, त्यांना दुसरं खातं देणं आम्हाला मंजूर नाही, राहुल गांधींचा हल्लाबोल। राज ठाकरेंनी शरद पवारांना फोन करून तिरंगा मोर्चासाठी दिलं आमंत्रण, वरिष्ठ सूत्रांची माहिती, शरद पवार मोर्चाला उपस्थित राहणार का याकडे लक्ष। सरकार आणि विद्यार्थी संघटनेत आज दुपारी पुन्हा बैठक होण्याची शक्यता, विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांवर चर्चा होणार, बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष। विद्यार्थी आंदोलनाचे प्रमुख अभिजित दिपकेंना टायफॉइडची लागण, स्वतः व्हिडिओ पोस्ट करत दिली माहिती, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होईपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचं केलं स्पष्ट। दिल्लीतील 18 मेट्रो स्थानक आजही बंद, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय, सलग 5व्या दिवशी प्रवाशांचे हाल। युवा पिढी प्रश्न विचारते, त्यांना तर्कशुद्ध उत्तरं द्यावी लागतात, युवकांसोबत संवाद महत्त्वाचा, सरसंघचालक मोहन भागवत यांचं महत्त्वाचं वक्तव्य। चंद्रकांत पाटलांकडून पेपरफुटीबाबत वादग्रस्त वक्तव्य, चंद्रकांत पाटलांकडून पेपरफुटीची तुलना एका आंबा चोरीशी, राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा, राज्यातील प्रत्येक शेतकरी सुखी राहू दे, फडणवीसांचं पांडुरंगाला साकडं। हर पाऊस बरसला आणि त्यानंतर नाशिकमध्ये पावसानं विश्रांती घेतली आहे। अधूनमधून हलक्या सरी कोसळत आहेत आणि तरीसुद्धा मुसळधार पावसाचा जोर ओसरलाय, त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला आणि हळूहळू तो पूर सुद्धा आता कमी होताना दिसतोय। नदीकाठच्या भागामध्ये परिस्थिती सुधारू लागलेली आहे। ही दृश्य आपण आजची गोदावरी मधली पाहतोय। वारणा खोऱ्यामध्ये सुरू असलेल्या दमदार पावसामुळे चांदोली धरणामधल्या पाणीसाठ्यामध्ये सातत्यानं वाढ होतीये। धरण आज सकाळी 79.26% भरलं आणि वाढती आवक लक्षात घेता आता धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी विद्युत गृहातनं वारणेमध्ये आता 800 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे असं कळतं। वारणेच्या व्यवस्थापनानं दिलेल्या माहितीनुसार 25 जुलैला रात्री 1 वाजता मध्यरात्री काल रात्री 1 वाजता आदेश दिले आणि त्यानंतर 2 वाजल्यापासून हा विसर्ग सुरू केलेला आहे। तर धुळे जिल्ह्यातले महत्त्वाचं लाठीपाडा धरण आता अखेर 100% भरलेलं आहे आणि धरणाचा सांडवा आता ओसंडून वाहू लागलेला आहे। गेल्या 4 दिवसांपासून इथं संततधार पाऊस सुरू झालेली आहे आणि या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठी पाण्याची आवक होतीये, त्यामुळे धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय। पांझरा नदीला सुद्धा पूर आलेला आहे। सततच्या पावसामुळे पश्चिम पट्ट्यात नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। नांदूर मधमेश्वर धरणातनं तब्बल 94,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे गोदावरी नदीला पूर आलेला आहे। या पुरामुळे निफाड सिन्नर मार्गावर पूल पाण्याखाली गेला आणि वाहतूक ठप्प झाली। अनेक गावांचा संपर्क तुटला, नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। गोदावरीच्या पुराची ड्रोन दृश्य आता न्यूज 18 मराठीला प्राप्त झालेली आहेत। पंडित मुदगुल यांच्या सौजन्यानं ही प्राप्त झालेली आहेत। निफाड मधली ही दृश्य आपण पाहतोय। याचवेळी लोणावळ्यात मात्र मुसळधार पावसाची संततधार आजही सुरूच आहे। मागचे 24 तास लोणावळ्यामध्ये 235 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आणि यंदाच्या हंगामामधला एकूण पर्जन्यमान 3531 मिलीमीटर पर्यंत पोहोचलाय। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे लोणावळ्यात विक्रमी पावसाची नोंद होतीये। राज्यभरातनं वर्षा विहारासाठी येणाऱ्या पर्यटकांना निसर्ग सौंदर्याची पर्वणी मिळालेली आहे।
जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या किरणा धरणाच्या जलसाठ्यामध्ये आता अवघ्या 5 दिवसात मोठी वाढ झाली। धरणाचा साठा 40% आता 70.93% पर्यंत पोहोचलाय आणि सध्याची पाण्याची आवक जर कायम राहिली तर जुलै अखेर धरण ओव्हरफ्लो होण्याचीही शक्यता आहे। दरम्यान हवामान खात्यानं पुढचे 48 तासात जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा दिलाय। चाळीसगाव, भडगाव, पाचोरा आणि एरंडोल तालुक्यामध्ये मुसळधार सरींचा अंदाज व्यक्त होतोय। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या आदिवासी बहुल अकोले तालुक्यात गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय। अतिवृष्टीमुळे पांचरे गावात आता शांताराम उघडे यांच्या घरावर भूस्खलन झालं असं कळतं आणि भूस्खलनामुळे त्यांच्या घरावर दही मातीचा ढिगारा वाहून आला आणि या दुर्घटनेमध्ये त्यांचं संपूर्ण घर मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं। आता या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिकांच्या मदतीनं तातडीनं बचाव कार्य राबवलं आणि या दुर्घटनेत मनुष्यहानी टळलेली आहे, तरी 8 शेळ्या मातीच्या ढिगाऱ्याखाली काढल्या गेल्या। खबरदारीचा उपाय म्हणून हरी उघडे यांच्या कुटुंबासह परिसरात आणखी 3 कुटुंबांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर केलं गेलंय। साताऱ्याच्या पाटण तालुक्यामध्ये संततधार पाऊस आहे, त्यामुळे बोंद्री गावाजवळ 11 केवटी वाहिनीच्या विजेचा खांब केव्ही विजेच्या वाहिनीचा खांब आता कोसळला आणि त्यामुळेच तब्बल 20 गावांचा वीज पुरवठा गेल्या 3 दिवसांपासून खंडितच आहे। 35 रोहित्र या ठिकाणी बंद झाले, त्यामुळे हजारो नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागतोय। मुसळधार पाऊस आणि वाढत्या पाण्यातनं हे साहित्य नेऊन दुरुस्तीचं काम करावं लागतंय आणि त्यामुळेच कर्मचाऱ्यांना मोठी कसरत या ठिकाणी करावी लागली। दरम्यान युद्ध पातळीवर वीज पुरवठा पूर्ववत करायचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। तर बातमी गुजरातमधनं आहे। अमरेलीमध्ये मुसळधार पाऊस झाला आणि त्यावेळी एक मोठी दुर्घटना झाली। एका तरुणानं पाण्याचा प्रवाह अधिक होता आणि त्यावेळी रस्ता ओलांडायचा प्रयत्न केला, मात्र या प्रवाहातनं दुचाकी स्वार वाहून जाताना पाहायला मिळाला आणि मग त्यानंतर लगेचच स्थानिक नागरिकांनी मदत केली, तत्परता दाखवली आणि अथक प्रयत्नांनंतर त्याला सुरक्षितपणे बाहेर काढलेलं आहे। त्याची दुचाकी पाण्याच्या जोरदार प्रवाहामध्ये मात्र वाहून गेली। समयसूचकता आणि तत्परता यामुळे या स्थानिकांच्या मदतीनं या तरुणाचा जीव वाचलाय आणि एक मोठी दुर्घटना टळलेली आहे। राज्यामध्ये मुसळधार पावसाचा फटका आता रेल्वे सेवेला सुद्धा बसला। प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं मध्य रेल्वेनं काल आणि आज 7 गाड्या तात्पुरत्या पूर्णपणे रद्द करायचा निर्णय घेतला। रद्द केलेल्या गाड्यांमध्ये भुसावळ, उधना आणि त्याचबरोबर सुरत, अमरावती या गाड्यांचा समावेश आहे। दादर ते भुसावळ विशेष गाड्यांचाही समावेश आहे। मुसळधार पावसामुळे काही मार्गावर रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालाय, त्यामुळे खबरदारीचाच उपाय म्हणून हा निर्णय घेतल्याची माहिती प्रशासनाकडून प्राप्त होतीये।